मित्रासारखी. तुम्ही कधी बी कुठं बी जावा, एखाद्या समजा संध्याकाळी तुम्ही रस्त्यानं चाललाय, तुम्हाला गाड्या वगैरे थांबत नाहीत, पण अशा वेळेस आहे का ना, तुम्हाला ह्या व्यक्ती जरूर थांबतील आणि मदत पण करतील, तुम्हाला पाहिजे तिथं नेऊन पण सोडतील. भलं तुमचं घर आहे का नाही, त्याला जिथनं वळायचं त्या पुढे 1 किलोमीटर असू द्या, तरी तिथपर्यंत ह्या व्यक्ती तुम्हाला सोडण्यासाठी येऊ शकतात. म्हणजे ह्या व्यक्ती आपल्यासाठी काम करतात, बरोबर का? म्हणजे अडीअडचणी एखाद्या नडलेल्या व्यक्तीला मदत केली जाते ह्यांच्या मार्फत. तर अशा व्यक्तीसाठी पण आपलं कर्तव्य की आपण काम केलं पाहिजे. त्यांना समजून सांगितलं पाहिजे, बाबा तुम्ही ह्याच्यापासून लांब राहावा, या गोष्टी हानिकारक आहेत, चुकीच्या आहेत. बघा, देशी दारूमध्ये आहे की नाही, अल्कोहोलचं प्रमाण किती असतं? 20 ते 40% प्रमाण असतं आणि त्यावरती प्रक्रिया कमी झाल्यामुळे त्यामध्ये अशुद्धी जास्त असते. आता दारूच्या शरीरावर काय परिणाम होतात बघा. पहिला परिणाम होतो दारूमुळं आहे की नाही, लिव्हरवरती. लिव्हर खराब होतं किंवा म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. परत किडनीवरती, परत मेंदूवरती, इव्हन सेक्स लाईफवरती सुद्धा परिणाम होते ते. आणि तुम्ही बघा, आता दारू प्यायला का नाही, दारू रक्तात मिसळते, बरोबर का? मग रक्त कुठल्या अवयवापर्यंत पोचत नाही, असा अवयव एखादा आहे का? नसेल, बरोबर का? म्हणजे ही दारू आहे का नाही, पूर्ण शरीरात भिनली जाते आणि सगळ्यात जास्त इम्पॅक्ट ह्याचा आहे की नाही, नर्वस सिस्टीमवरती पडतो. किंवा परत तुम्हाला एखाद्या गोष्टीत जाणीव होत नाही, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, त्वचेला जाणवत नाही बघा, म्हणजे भूल दिल्यासारखं, म्हणजे ह्या गोष्टी होत्यात. परत तोल जाणं, हे ते बरेच ह्याचा परिणाम आहे ते. तसंच पुढे जाऊया आपण. आता सगळ्यात जास्त ॲक्सिडेंटचं प्रमाण दारूमुळे होतं. बरेच तरुण मित्र वगैरे आपले जाऊ शकतात असल्या गोष्टीमुळं. आणि त्यात सांगितले त्यांनी कायद्यात पण की ते त्याचं दारू पिण्याचं लायसन बंद होईल आणि ड्रायव्हिंग लायसन पण बंद होतं. आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह केस वगैरे आपण बघतो ना, ह्या संदर्भात आहे बघा. आता दारू जर काही लोकांना जर वाटत असलं एवढीच चांगली आहे, बरोबर का, तर सगळे जे दारू पितात का नाही, त्यांनी आहे की नाही, तुमच्या बायकांना, पोरांना किंवा नातेवाईकांना सगळ्यांना पाजली पाहिजे. आणि जर तुम्ही त्यांना पाजू शकत नाही,